हॅलो एव्हरीवन. आपण बऱ्याच वेळेला बघतो की काही लोकं खूप वेगाने ग्रोथ करत राहतात आणि काही लोकं मात्र तिथल्या तिथेच राहतात. यामध्ये ॲक्चुअली विषय हा सिच्युएशनचा नसतो. यामध्ये विषय असतो तो त्या त्या व्यक्तीच्या ॲटिट्यूडचा आणि त्या व्यक्तीच्या सेल्फ एस्टीमचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपला सेल्फ एस्टीम कसा वाढवायचा, निगेटिव्ह गोष्टींपासून कसं लांब राहायचं आणि बेसिकली विनर कसं बनायचं. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 4 स्टेप्स शिकलो आहोत. त्यातली 5वी स्टेप म्हणजे सेल्फ एस्टीम. आता सेल्फ एस्टीम म्हणजे काय? तर सेल्फ एस्टीम इज बेसिकली आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, यालाच सेल्फ एस्टीम म्हणतात. आपण जेव्हा आतून चांगले अनुभवतो, आपण जेव्हा आतून पॉझिटिव्हिटी फील करतो, आपण जेव्हा आतून मोटिव्हेशन फील करतो, त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपलं काम हे इम्प्रूव्ह होत राहतं. आपले रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह होतात अँड दॅट इज नोन ॲज अवर सेल्फ एस्टीम इज ग्रोइंग. आपली सेल्फ एस्टीम वाढवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे एखाद्या व्यक्तीला मदत करा, की अशा काही व्यक्तींना मदत करा, ज्या व्यक्ती तुम्हाला परतफेड करू शकत नाही. नादर पैशाने, नादर कोणत्या दुसऱ्या गोष्टीने. पण कोणत्याच गोष्टीने ती लोकं तुम्हाला परतफेड करू शकणार नाही. अशाच व्यक्तींना ज्यावेळेस तुम्ही मदत कराल, त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचा सेल्फ एस्टीम हा वाढत जातो. यावरनं एक सुंदर गोष्ट आहे. एक माणूस ना एक कार घेतो. सो त्याचा जो शेजारी असतो तो त्याची कार बघायला येतो आणि ही वॉज सो हॅपी की वॉव! किती सुंदर कार आहे. मला पण अशी कार एक दिवस घ्यायची आहे. त्यावेळेस तो माणूस त्याला म्हणतो, की "ही कार माझ्या भावाने मला गिफ्ट केली." त्यावेळेस त्या शेजारच्या माणसाची बायको म्हणते, की "नाही, मला असा भाऊ बनायला नक्की आवडेल." तेच ॲक्चुअली ना या जगामध्ये 2 प्रकारचे लोक असतात. एक असतात टेकर्स आणि दुसरे असतात गिव्हर्स. जे टेकर्स असतात ना, ते असं म्हणतात, की खूप छान खातात, खूप छान राहतात. परंतु जे गिव्हर्स असतात ना, ते नेहमी शांत झोपतात. ते नेहमी पॉझिटिव्ह राहतात. त्यांचा सेल्फ एस्टीम हा नेहमी हाय लेव्हलला असतो. बऱ्याच वेळेला मी एक गोष्ट ऐकते, की मी प्रयत्न करेल. जेव्हा आपण म्हणतो ना, की मी प्रयत्न करेल, इट मीन्स ओके मी ट्राय करेल, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. ह्यामध्ये आपण देअर इज ऑल्वेज एक लूपहोल सोडतो, की हां, ठीक आहे झालं तर करेल, नाही झालं तर मी दुसरं काही ट्राय करेल. सो ट्राय करेल हा शब्द चुकीचा आहे. ट्राय करेल हा शब्द आपल्या लाईफमधून काढूनच टाकायचा आहे. जी गोष्ट माझ्यासमोर आली, ती गोष्ट मी कोणत्याही परिस्थितीत करून दाखवेल. ज्यावेळेस तुम्ही असं म्हणतात, की ही गोष्ट मी कोणत्याही परिस्थितीत करेलच, त्यावेळेस ऑटोमॅटिकली मागचे जे लूपहोल्स असतात, मागचे आपण म्हणतो ना डोअर्स असतात, ते ऑटोमॅटिकली क्लोज होत जातात आणि तुमच्याकडे ती गोष्ट करण्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच ऑप्शन राहत नाही. यामध्ये ना पुढची एक स्टेप म्हणजे निगेटिव्हिटीपासून खूप लांब राहायचं आहे. आयुष्यात जर आपल्याला नेहमी पुढे जायचं असेल ना, तर निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस पासून आपल्याला लांब राहावं लागेल. यामध्ये ना एक ईगलची खूप सुंदर गोष्ट आहे. ईगलकडनं ना आपलं जे अंड असतं त्याचं ते कोंबडीच्या घरट्यामध्ये पडतं. आता ऑटोमॅटिकली त्याचं जे पिल्लू असतं ते कोंबड्यांच्या पिल्लांबरोबरच मोठं होतं आणि जसं कोंबडं वागायचं तसंच ते वागायचं. एकदम छोट्या लेव्हलला उडायचं वगैरे. एकदा आकाशात त्या पिल्लाने ना गरुड उडताना बघितलं आणि त्याने त्याच्या भावंडांना विचारलं, की "हा कोणता पक्षी आहे?" त्यावेळेस त्याच्या भावंडांनी त्याला उत्तर दिलं, की "तो गरुड आहे. तो खूप उंच भरारी घेऊ शकतो. तो खूप मोठा पक्षी. तू त्याच्यासारखं करू शकत नाही. कारण तू कोंबडी आहेस." आता ह्या गोष्टीवर ऑटोमॅटिकली त्या पिल्लाने विश्वास ठेवला आणि त्यांनी त्याचं अख्खं आयुष्य हे कोंबडीसारखंच जगलं. जो जिंकायला जन्माला आलेला होता, परंतु तो हारायला शिकवला गेलेला होता. या गोष्टीतनं बघण्यासारखी कोणती गोष्ट आहे, की जेव्हा आपण कंटिन्युअसली कंप्लेंट करणाऱ्या लोकांबरोबर राहतो, कंटिन्युअसली निगेटिव्ह लोकांबरोबर राहतो, ऑटोमॅटिकली आपण सहज त्यांच्यासारखेच बनत राहतो आणि पॉझिटिव्हिटीपासून लांब राहत राहतो. सो ऑल्वेज रिमेंबर गरुडाची सोबत धरा, परंतु कोंबडीची नाही. शेवटची स्टेप म्हणजे जे गरजेचं आहे ते आवडीने करा. ह्यामध्ये ना लाईफमध्ये असं कधीच होत नाही, की प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या मनाजोगी मिळते. प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या आवडीची मिळते. हे लाईफमध्ये कधीच होत नाही. सो जी गोष्ट गरजेची आहे, ती गोष्ट आवडीने करायला शिका. फॉर एक्झाम्पल एक्सरसाइज. आय नो खूप लोकांना एक्सरसाइज करायला आवडत नाही. बट ती गरजेची आहे. खूप लोकांना हेल्दी फूड खायला आवडत नाही, परंतु ते गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्ही ह्या गरजेच्या गोष्टी आवडीने करायला सुरुवात कराल, त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुम्हाला ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे, ज्या गोष्टी करणं शक्य आहे, त्या गोष्टी करायला तुम्ही सुरुवात कराल आणि हळू ज्या गोष्टी अशक्य आहेत, त्यासुद्धा गोष्टी तुम्ही कराल.
त्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर तुमची जी सुरुवात आहे दिवसाची ती पॉझिटिव्हिटीनी करा. मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये की पॉझिटिव्हिटीनी दिवसाची सुरुवात कशी करायची ते शिकवलेलं आहे. ग्रॅटिट्यूड जर्नल शिकवलेले आहे, मेडिटेशन शिकवलेले आहे. तुम्ही काही व्हिडिओज माझे रेफर करू शकता. यामध्ये ना 2 गोष्टी असतात. विनर्स आपण बेसिकली विनर्स आणि लुजर्स मधला फरक बघूया. विनर्स हे प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधतात, परंतु लुजर्स हे प्रत्येक सोल्युशनमध्ये प्रॉब्लेम शोधत असतात. विनर्स ऑल्वेज से की "हां, ठीक आहे, हार्ड आहे, परंतु मी करू शकतो." लुजर्स ऑल्वेज से "हे होईल, परंतु खूप अवघड आहे." विनर्स बऱ्याच वेळेला म्हणतात, की जर त्यांच्याकडनं एखादी चूक झाली विनर्सकडनं, दे एक्सेप्ट दॅट. ते म्हणतात, की "हां, माझी चूक झाली." परंतु जे लुजर्स असतात, ते ऑल्वेज दुसऱ्यांना ब्लेम करत असतात. ते लाइक "माझी काहीच चुकी नाहीये. त्या व्यक्तीचं चुकलं. ती व्यक्ती अशी वागली." ते ते ऑल्वेज ब्लेम हे दुसऱ्यांवर टाकतात. सो ऑल्वेज रिमेंबर आयुष्यात कंप्लेंट करणारे नका बनू. हेल्प करणारे बना. बी अ गिव्हर. निगेटिव्हिटी पासून लांब राहा. निगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस पासून लांब राहा आणि एक विनर बना. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक यू सो मच.